जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची तत्परता, 6 वर्षीय चिमुकलीला दिले जीवनदान. अपेंडिक्स फुटून पोटात पू झालेल्या बालकावर रात्री तातडीची शस्त्रक्रिया, बरे झाल्यानंतर डॉक्टरांचा सत्कार. परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे 6 वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचले असून यशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्याला नवजीवन मिळालं आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. मोहम्मद हुसेन मुजाहिद इनामदार वय 6, राहणार आजीजिया नगर, परभणी, याला 15 जुलै 2026 रोजी तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच सर्जन डॉक्टर अशोक बन, डॉक्टर शेहबाज देशमुख तसेच भूलतज्ञ डॉक्टर सुनील मोरे यांनी तातडीने रुग्णाची सोनोग्राफी व इतर आवश्यक तपासण्या केल्या. तपासणीत चिमुकल्याचे अपेंडिक्स फुटून संपूर्ण पोटात पू पसरल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी कोणताही विलंब न करता त्याची रात्री सुमारे 9 वाजता तातडीची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मुलाची प्रकृती हळूहळू सुधारली आणि अखेर त्याला नवजीवन मिळाले. रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर 28 जुलै 2026 रोजी जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात कृतज्ञता समारंभाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक CS डॉक्टर लखमवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक ACS सारिका बळे, डॉक्टर अशोक बन, डॉक्टर शेहबाज देशमुख, डॉक्टर सुनील मोरे, वॉर्ड इंचार्ज सिस्टर संगीता दीपक क्षीरसागर आणि सिस्टर उमेश लमा यांचा जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रुग्णाची आई केक्षा बेगम मुजाहिद इनामदार यांच्या हस्ते महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नईम इनामदार डॉक्टर माजिद कुरेशी, खमर हाशमी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर, परिचारिका व संपूर्ण वैद्यकीय पथकाचे मनापासून आभार मानत वेळेवर उपचार आणि तत्पर निर्णयामुळे आपल्या मुलाला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त केली. जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या तातडीच्या निर्णय क्षमतेमुळे आणि समन्वयामुळे एका निष्पाप बालकाचे प्राण वाचले असून या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेबद्दल नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे.